नरेंद्र मोदी यांच्या आधीपासून आम्ही संसदेत आहोत. मोदी दिल्लीत नंतर आले. आम्हाला संसद आणि संसदेचे नियम माहीत आहेत. ज्या काँग्रेसने देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात सगळ्यात मोठे योगदान दिलं, तुरुंगवास भोगला, त्याच्यातून पार्लिमेंट निर्माण झाली आणि त्या काँग्रेसपासून कोणाला धोका आहे असं कोणी म्हणत असेल तर ते बकवास आहे. या देशाला जर कोणापासून धोका असेल तर तो मोदी सरकारपासून आहे. काँग्रेस पक्षाने अतिरेकी हल्ल्यात इंदिरा गांधींना गमावलं, राजीव गांधींना गमावलं. देशासाठी सर्व धोके पत्करून ते जनतेत गेले. त्यांच्यावर हल्ले झाले. मोदी किंवा भाजप यांनी देशासाठी बलिदान दिले आहे असं कधी दिसलंय का? मोदींपासून देशाला गेल्या 10 वर्षात धोका निर्माण झालाय. असंख्य माणसं मारली गेली आहेत, काश्मीरपासून मणिपूरपर्यंत. मोदींमुळे देशाला मोठा धोका निर्माण झालाय, देश अमेरिकेचा गुलाम होण्याचा. त्यावर ओम बिर्ला यांनी बोललं पाहिजे. यापूर्वी भाजपने देखील अनेक पंतप्रधानांच्या समोर अशा पद्धतीचं आंदोलन केलेलं आहे. तेव्हा ते कधी म्हणाले नाहीत आम्हाला खासदारांपासून धोका आहे. हे डरपोक सरकार आहे. या देशाचा पंतप्रधान डरपोक नंबर 1 आहे. कसली 56 इंचाची छाती? खासदारांना घाबरता तुम्ही? प्रेसिडेंट ट्रम्प समोर गुडघे टेकले आहेत. एपिस्टिन फाईलमधील मोदी यांच्या मंत्रिमंडळातील एक मंत्री हरदीप पुरी आणि एपिस्टिन आणि त्याच्या लोकांशी झालेला संवाद रेकॉर्डवर आला आहे. तो पाहिल्यावर खात्री पटेल की मोदी सरकार सेक्स कांडमध्ये आणि शिक्षा झालेल्या एपिस्टिन सोबत नाजूक आणि मधुर संबंध ठेवून आहे. हरदीप पुरीने आपल्या पदाचा गैरवापर केला आहे. नरेंद्र मोदींच्या संमतीशिवाय झाला आहे का? पण इतर लोक मोदींच्या आसपास आहे, त्यांची नावे येतात, त्यावर तर मोदींनी कारवाई करावी. रोहित पवार हे पवार कुटुंबातील महत्त्वाचे घटक आहेत. रोहित पवार काही वेगळी माहिती समोर आणणार असतील तर महाराष्ट्र ऐकण्यास उत्सुक आहे. आमचे दादांबरोबर राजकीय मतभेद होते, पण आम्ही दादाप्रेमी आहोत. महाराष्ट्राच्या राजकारणातलं उमदा नेतृत्व म्हणजे अजितदादा होते. अजितदादांच्या निधनानंतर मी अस्वस्थ आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर शरद पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातला एक प्रमुख स्तंभ आहेत. त्यांच्यासमोर बाकी सगळे ज्युनियर आहेत. कोणी मुख्यमंत्री झाल्यावर सत्तेत बसल्यावर त्यांना शिंग फुटतात अकलेची. खास करून भाजपचे सध्याचे मुख्यमंत्री पवार साहेबांना सल्ले देतात. तुमच्या हातात सत्ता आहे, मात्र शरद पवारांनी महाराष्ट्रासाठी, देशासाठी प्रचंड काम केलं आहे. ऑन सुनील तटकरे. पक्षांतर करणे म्हणजे इतिहास घडवणे असं नाही. पक्षांतर करण्याने सत्तेत सहभागी होणं, कोलांटुड्या मारणे, त्याला कोणी इतिहास घडवला असं म्हणू नये. इतिहास घडवण्यासाठी फार वेगळी व्यक्तिमत्व निर्माण व्हावी लागतात. सुनील तटकरे आणि त्यांच्या लोकांनी आत्मचिंतन करावं. त्यांच्याविषयी लोक असे का म्हणत आहेत? पवार कुटुंबात दुमत नाही हे रोहित पवार सांगत असतील तर मग बाहेरील व्यक्तींनी त्यामध्ये मत का व्यक्त करावं? आनंदाची गोष्ट आहे, कुटुंब एक आहे. नितेशन पवार नेतृत्व करत आहेत. भविष्यात पार्थ पवार दिल्लीत जाऊन नेतृत्व करतील. चांगली गोष्ट आहे. शरद पवारांसारखा नेता महाराष्ट्रासाठी दिल्लीत असणे गरजेचे आहे. हे मी स्वतः पवार साहेबांशी बोललो आहे. पवार साहेबांची अशी मानसिकता दिसली की आता थांबायला पाहिजे. पण आम्ही त्यांचे चाहते आहोत. ते आमचे मार्गदर्शक आहेत. महाविकास आघाडीमध्ये ताकद आहे पवार साहेबांसारख्या नेत्याला निवडून आणण्याची. आमच्याकडे तेवढी मतं जरूर आहेत. कोणापुढे हात पसरायची जरूरत नाही. शरद पवारांनी निवडणुकीला उभे राहावं अशी आमची अपेक्षा आहे. मतांपेक्षा जास्त कोटा आमच्याकडे आहे. देवेंद्र फडणवीस आणि इतर काही लोकांनी त्याच्यामध्ये किती अपशकुन करण्याचा प्रयत्न केला, विशेषतः दिल्लीतून, तरीही तो यशस्वी होणार नाही. ऑन नाशिक मनसे. कल्याण डोंबिवलीमधील विषय वेगळे आहे. राजू पाटील संपूर्ण पक्षासह भाजपमय झाले आहेत. नाशिकमध्ये मनसेचा एक नगरसेवक निवडून आलेला आहे. जेव्हा एक नगरसेवक निवडून येतो तेव्हा त्याच्यावर कोणाचंही नियंत्रण राहत नाही. मुंबईत शरद पवारांचा एक नगरसेवक निवडून आला आहे. माझ्या माहितीप्रमाणे तो शिंदेंच्या शिवसेनेसोबत गेला आहे. नाशिकबद्दल माझी राज ठाकरेसोबत चर्चा झाली नाही. या सगळ्या गोष्टींबाबत राज ठाकरेंची मान्यता असेल याबद्दल माझ्या मनात शासन आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीचा जो सोहळा झाला तेव्हा राज ठाकरेंनी जे भाषण केलं त्यामध्ये ते म्हणाले होते कल्याण डोंबिवलीमध्ये जे झालं ते किळसवाण आहे. त्यामुळे यावरून त्यांची भूमिका स्पष्ट होते. 56 इंचाची छाती म्हणताय. रावसाहेब, तुम्ही आता भारताने अमेरिकेसोबत जो व्यापार करार केला आहे त्यावर म्हणाला, तुम्हाला असं वाटतं का की नरेंद्र मोदींनी कुठल्या दबावा अंतर्गत हा व्यापार करार ट्रम्प यांच्याशी केलेला आहे? आपण एपिस्टेन फाईल मधलं मोदी यांच्या मंत्रिमंडळातले एक मंत्री हरदीप पुरी आणि एपिस्टिन आणि त्याच्या लोकांशी झालेला संवाद जो रेकॉर्डवरती आलेला आहे तो पाहिल्यावरती तुमचं खात्री पटेल की मोदी सरकार सेक्स कांडामध्ये अडकलेल्या आणि शिक्षा झालेल्या एपिस्टेन बरोबर किती नाजूक आणि मधुर संबंध ठेवून होतं. कशासाठी? हरदीप पुरीने आपल्या पदाचा गैरवापर करून एपिस्टेनच्या लोकांना भारतात येण्याचा विजा प्राप्त करून दिला. हे मोदींच्या संमतीशिवाय झालंय का? नरेंद्र मोदींचा वारंवार उल्लेख आहे, त्याच्यावरती आम्ही बोलणार नाही. राहुल गांधी सक्षम आहेत बोलायला. पण इतर लोकांची जी नावं येत आहेत मोदींच्या आसपासच्या मंत्रिमंडळातल्या त्यांच्यावर तरी मोदींनी कारवाई करावी.
त्याच्यावर तरी कारवाई करा. बिल गेट्स आणि त्याच्या पत्नीचा संसार का मोडला आपण वाचलत का, ऐकलत का? जेव्हा बिल गेट्सच्या पत्नीला कळलं की बिल गेट्सची एपिस्टन बरोबर, जेफ्री एपिस्टन बरोबर संबंध आहे आणि जेफ्री एपिस्टनचा धंदा जो आहे हा लहान मुलींना फूस लावून पळवणं आणि जगभरातल्या राजकीय नेत्यांना त्या मुलींचं शोषण करू देणं, हे जेव्हा मिसेस बिल गेटला कळलं तेव्हा तिने आपल्या नवऱ्याशी घटस्फोट घेतला की अत्यंत निर्घृण आहे. आणि त्याच पद्धतीचं संशयास्पद वातावरण आपल्या देशातल्या मंत्र्यांविषयी निर्माण झालेलं असताना अजूनही ते मंत्री आणि ते लोक या देशावर कारभार करतायत, राज्य करतायत, हा फरक समजून घेतला पाहिजे. कल्याण डोंबिवली आता नाशिक एपिस्टन फाईल नंतर डायरेक्ट कल्याण डोंबिवली तिथे पण एपिस्टन आलाय का कोणी? जेफ्री तिथे जेफ्री आहेत खूप म्हणून सांगतो. महाराष्ट्रातल्या भाजपात आणि इतर पक्षात सुद्धा खूप जेफ्री एपिस्टन आहेत. रावसाहेब, राज्याच्या राजकारणातले काही विषय आहेत, राष्ट्रीय राजकारण आपण राज्यातल्या राजकारणावर घेऊया. पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबतीत अनेक मुद्दे समोर येत आहेत. रोहित पवार असं म्हणालेले आहेत की 9 फेब्रुवारी नंतर ते एक पत्रकार परिषद घेणार आहेत आणि नेमकं विमान अपघाताच्या वेळेस त्या विमानात काय घडलं याची इत्यंभूत माहिती ते देणार आहेत. बघा, रोहित पवार हे पवार कुटुंबातले एक महत्वाचे घटक आहे. अजितदादा पवार हे त्यांचे काका आहेत. त्याच्यामुळे कुटुंबातल्या अशा प्रकारच्या व्यक्ती ज्या राजकारणामध्ये आहेत, ज्यांच्याकडे रहस्य शोधण्याची क्षमता आहे, ज्यांच्यापाशी अनेक चांगली माहिती येत असते एखाद्या घटनेमागचं पडद्याआड, त्यात रोहित पवार आहेत. रोहित पवार जर अशा प्रकारे काही वेगळी माहिती समोर आणणार असेल तर महाराष्ट्र ती माहिती ऐकण्यास उत्सुक आहे. मी स्वतः आपल्याला काही माहिती देण्याचा प्रयत्न केला, कारण आम्ही सगळे दादांचे प्रेमी आहोत. राजकीय मतभेद आहेत, होते, असतील, पण अजितदादा महाराष्ट्राच्या राजकारणातले कर्तबगार, कार्यक्षम, दिलखुलास आणि उमदा नेता होता. याच्याविषयी कोणाचे जोमत नाही. अशा व्यक्तीचं अशा प्रकारे दुर्दैवी निधन व्हावं आणि त्याच्या मागे लोकांनी संशय व्यक्त करावा, त्याच्यामुळे जर काही वेगळी माहिती समोर येणार असेल तर नक्कीच त्याचं आम्ही माहिती घेऊ आणि नक्कीच मी स्वतः रोहित पवारांशी याबाबत बोलेन, कारण मी स्वतः अस्वस्थ आहे अजितदादांच्या निधनानंतर. सर, राष्ट्रवादी संबंधित जे प्रश्न आहे, शिंदेची जी शिवसेना त्याच्यातले जे मंत्री असतील, नेते असतील, प्रताप सरनाईक, रामदास कदम यांची जर गेल्या काही दिवसात वक्तव्य बघितली तर ते शरद पवारांची बाजू घेताना पाहायला मिळतात. शरद पवारांची बाजू जर कोणी घेत असेल त्याचं चुकीचं काय? शरद पवारांची बाजू घेणं हा शब्द चुकीचा आहे. शरद पवारांना अशा प्रकारे बाजू घेण्याची अद्याप कोणी वेळ आलेली नाही. शरद पवार हे या महाराष्ट्राच्या राजकारणातला प्रमुख स्तंभ आहे बाळासाहेब ठाकरेंनंतर. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर शरद पवार हे आजही या महाराष्ट्राच्या राजकारणातला एक प्रमुख स्तंभ आहे.